पहा मुलांनो, स्पर्धा परीक्षेला असाही प्रश्न विचारलेला असतो. रोमन संख्यांच्या क्रियेवर आधारित हा प्रश्न आहे. मग इथे दिले काय, एम वजा डी गुणिले एक्स भागिले एक्स एल. मग आपल्याला माहित पाहिजे की एम म्हणजे काय, डी म्हणजे काय, हे लक्षात ठेवायचं. एल सी डी आणि एम. मग एल बरोबर किती, 50, सी बरोबर 100, डी बरोबर 500 आणि एम बरोबर 1000. एल सी डी एम लक्षात ठेवा, एल सी डी एम. आता आपण हे सोडवूया. काय दिलंय, एम वजा डी. एम म्हणजे किती, 1000 वजा डी म्हणजे किती, 500 गुणिले गुणिले किती सांगितले, एक्स. एक्स म्हणजे किती, 10 आणि भागिले भागिले किती सांगितलेले आहेत, एक्स एल म्हणजे 40. आपण असंही लिहू शकतो किंवा इथेही खाली आपण 40 लिहिले तरी चालतील. आता आपण हे सोडवूया. आता पहिले कंस सोडू. 1000 वजा 500 म्हणजे किती आलं, 500 गुणिले 10 भागिले 40. मग हे झाले 5000 भागिले 40. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 4 एके 4, इथे उरला 1 म्हणजे 4 दुने 8, इथे उरले 2, 4 पंचे 20. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे, 125. मग हे 125 रोमन अंकामध्ये कसं लिहितात, तर 100 साठी काय आहे, सी. 20 साठी काय आहे, 2 आहेत नाही ते, म्हणजे 20 आहे, 2 दशक म्हणजे 20. मग 20 साठी आपण 2 वेळा काय घेतो, एक्स. 10 आणि 10 20 आणि 5 ला काय आहे चिन्ह, व्ही आहे. म्हणजे हे झाले 125. मग असं उत्तर आपला पर्याय कुठे आहे, पहा बरं, पर्याय क्रमांक ए. हे